रामराम मंडळी, कशी आहात? बरे आहात ना? आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत केसरी रसाळ शिरा. त्यासाठी काय करायचं आहे, 2 ते 3 मी आंबे घेतलेले, त्याला कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचे. बघा असे कट करायचे आणि मग मिक्सरच्या जारमधून त्याला बारीक वाटून घेतलेलं आहे. आता एक मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी 1 वाटी रव्याला पाऊण वाटी मी तूप घेतलेलं आहे. गाईचं घ्या नाही तर म्हशीचं घ्या, कोणतंही तूप चालेल. मग ह्या रवा त्याच्यामध्ये मी घालून चांगला पिवळसर होऊस्तोवर भाजायचा आहे, जास्त खरपूस भाजायचा नाही. मग असा कंटिन्यू चालवत राहायचं आहे, खाली लागता कामा नये. बघा सतत हलवत राहायचं आहे, त्याच्यामुळे काय होतं, सगळीकडून व्यवस्थित तुपात रवा चांगला भाजला जातो. मग चांगलं भाजून झालं का मग त्याच्यामध्ये थोडंसं केशर घालायचं आहे. केशर घालून झालं का मग त्याच्यामध्ये साखर घालायची. सगळं एकजीव करायचे, चांगलं एकजीव करायचे, पूर्ण साखर वितळू द्यायची. मग त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घातलेले मी ड्रायफ्रूट घालून झाले का पुन्हा सगळं एकजीव करायचं आहे. मग त्याच्यामध्ये विलायची घातली, दूध घालायचं आहे. 1 वाटी रव्याला मी 2 वाटी दूध घेतलेलं आहे आणि सगळं एकजीव करायचे, चांगलं हलवत राहायचे, कंटिन्यू हलवायचे, गाठी राहता कामा नये म्हणून सतत हलवत राहायचे. मग आंब्याचा काढलेला 1 वाटी गर त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा सगळं एकजीव करायचं. एकदम छान असा हा केशरी रसाळ शिरा एकदम चवदार लागतो, खाण्यास खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.